नमस्कार. मी वैशाली. खास उपवासासाठी भरपूर सारण भरून मिलेट कचोरी आज आपण बनवणार आहोत. मिलेट कचोरी करण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा कप इथे वरीचं पीठ घेतलेलं आहे आणि लगेच अर्धा कप राजगिरा पीठ घ्यायचं आहे. हे पिठं भाजून घ्यायचे. त्यासाठी गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर मी अशी एक प्लेट ठेवली आहे. त्याच्यावर आपण कढई ठेवायचे आणि गॅसची ज्योत सुरुवातीला एकदम बारीक ठेवायची आहे. कढई थोडीशी तापल्यानंतर गॅसची ज्योत मध्यम केली तरीसुद्धा चालेल. पीठ भाजत असताना सतत ते असं हलवत राहा, म्हणजे पीठ करपणार नाही. आणि एकूण 6 ते 7 मिनटं हे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे. आणि आता भाजलेलं हे पीठ दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात घेतलाय पाऊण कप खवलेला ओला नारळ, हिरव्या मिरच्या, मूठभर स्वच्छ धुवून घेतलेली ताजी कोथिंबीर, आल्याचा मध्यम तुकडा, 6 काजू, 8 बदाम, 10 बेदाणे. इथे मी थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना पाण्याचा वापर करायचा नाही. परत गॅसवर कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. तेल तापत असतानाच त्याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे आणि जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हे मिक्सरमधलं वाटण घालायचं. एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आलं, मिरच्या, खोबरं या सगळ्याचा जो कच्चेपणा असतो तो इथे आपल्याला घालवून घ्यायचा आहे. लगेच घातलं आहे साखर, मीठ आणि लिंबाचा रस. आणि हे सगळं मिश्रण साधारणपणे 3 मिनटं परतून घ्या. मिलेट कचोरी करण्यासाठी कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे. त्यामुळे हे सारण परतून घेतलं आहे आणि दोन्ही जी पिठं आपण एकत्र केली तीसुद्धा त्याच कारणासाठी भाजून घेतलेली आहेत. आता हे सारण परतून झालेलं आहे. हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. हे सारण जर का तुम्हाला सैलसर वाटलं तर भाजून घेतलेलं जे पीठ आहे त्यातला एखादा चमचा तुम्ही या सारणामध्ये असा घालून ते एकत्र परत करू शकता. आणि सारण पूर्ण कोरडं करू नका, थोडंसं ओलसर राहायला पाहिजे. तर इथे ही भाजून घेतलेली दोन्ही पिठं घेतली आहेत. या पिठापुरतंच मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा, सारणात वेगळं मीठ आपण घातलेलं आहे. कचोरीचं वरचं आवरण खुसखुशीत होण्यासाठी याच्यात आपण 1 टीस्पून साजूक तूप घातलं आहे. आता हे तूप आधी या सगळ्या पिठाला असं लावून घ्यायचं आहे. इथे हा साधारण 1 कप उकडून किसून घेतलेला बटाटा आहे. हा बटाटा आपण या पिठामध्ये घालायचा आहे, पण तो घालत असताना सुरुवातीला एकदम घालू नका. गरज पडेल तसंच इथे आपल्याला बटाटा घालायचा आहे. बटाटा मुद्दाम सांगते एकदम घालू नका, कारण बटाट्याने जर का पाणी जास्त शोषलेलं असेल तर इथे बटाट्याचं प्रमाण कमी लागू शकतं. मला अजून बटाट्याची गरज आहे म्हणून मी अजून बटाटा इथे घेतलेला आहे. आणि मला पूर्ण बटाटा इथे लागलेला आहे. आणि हे बघा, इतपत आपण हे सैलसर ठेवलं आहे. पीठ मळून झाल्यावर हातावर थोडंसं मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आता परत या पिठाला वरनं लावून घ्यायचं आहे. आता मळलेल्या पिठावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्या. तोपर्यंत कचोरीचं सारण पूर्णपणे गार झालं आहे. याच्यात मी अर्धा कप किसून घेतलेलं पनीर घातलं आहे. 5 मिनिटानंतर हे बघा, आपलं पीठ आता अगदी छान असं तयार झालं आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे कमीत कमी तेलाचा आज आपण इथे वापर करणार आहोत आणि ह्या सगळ्या कचोऱ्या आपण अप्पे पात्रात तयार करून घेणार आहोत. आणि ह्या सगळ्या कचोऱ्यांसाठी आपल्याला फक्त 2 टेबलस्पून एवढंच तेल लागलेलं आहे. अप्पे पात्रात मावेल एवढाच इथे आपण हा गोळा घेतलेला आहे. या गोळ्यामध्ये सारण भरणे सोपं जावं म्हणून हाताला मी थोडंसं असं साजूक तूप लावलेलं आहे. आणि या गोळ्याची आता हे बघा या पद्धतीने अशी वाटी करून घ्यायची आहे. आणि तयार करून घेतलेलं हे जे सारण आहे त्याचा एक गोळा असा घेतला आहे आणि तो आता या वाटीत घालून ही वाटी अशी अगदी हलक्या हाताने बंद करून घ्यायची आहे. नंतर गॅसच्या छोट्या बर्नरवर आपण अशी एक प्लेट ठेवली आहे, त्याच्यावर अप्पे पात्र ठेवायचं आहे.
गॅसची ज्योत एकदम बारीक आहे आणि आप्पे पात्राच्या प्रत्येक वाटीमध्ये असं थोडं थोडं तेल घालायचं आणि सारण भरलेला प्रत्येक गोळा असा या वाटीमध्ये ठेवत जायचा आहे. आप्पे पात्राला मध्यात उष्णता जास्त मिळते म्हणून मधली जी वाटी आहे त्याच्यात सगळ्यात शेवट गोळा ठेवा. 2 मिनिटानंतर वरची बाजू खाली करून घ्यायची आणि याच पद्धतीने हे सगळे आपल्याला कचोरी अशा करून घ्यायच्या आहेत. इथे आपण पीठ आणि सारण हे कच्चं ठेवलेलं नसल्यामुळे या कचोरीवर परत हे भाजत असताना झाकण ठेवायची गरज नाही आहे. आणि अशा प्रकारे अगदी 6 ते 7 मिनिटात कमीत कमी तेलामध्ये कचोरी तयार झालेली आहे. आणि इतकं कमी तेल आपण वापरलं आहे तरीसुद्धा हे पिठं जास्त तेल शोषून घेत नाही. याच तेलामध्ये नंतर पुढच्याही आपल्या सगळ्या कचोऱ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्या की सगळ्या बाजूनी ही कचोरी अशी व्यवस्थित भाजली जाणं गरजेचं आहे. तयार झालेल्या कचोऱ्या काढल्यानंतरही आप्पे पात्रात तेल अजून शिल्लक आहे. एक प्रयोग म्हणून याच कचोऱ्या मी थोड्याशा चपट्या करून सुद्धा आप्पे पात्रामधनं भाजून घ्यायचा प्रयत्न केला. हे बघा, अगदी फक्त तोच गोळा मी थोडासा असा चपटा करून घेतलेला आहे. पण माझ्या अनुभवानुसार अशी कचोरी जर का करायची असेल तर ती तव्यावर भाजून घेणं सोपं जाईल. या कचोऱ्या पण छान भाजल्या गेल्या, पण हे बघा ह्यांना भाजायला थोडासा जास्त वेळ द्यावा लागला. कुठल्याही पद्धतीने करा पण ह्या नक्की करून बघा, कारण कुणालाही सांगून विश्वास बसणार नाही की अगदी 2 चमचे तेलामध्ये तुम्ही 15 कचोऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि हे बघा अजूनही ह्याच्यामध्ये तेल शिल्लकच राहिलेलं आहे. वेगळ्या पद्धतीने पण म्हणजे तळलेल्या कचोऱ्या कशा बनवायच्या त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता एक कचोरी उघडून दाखवते. वरचं आवरणसुद्धा अगदी मस्त असं खुसखुशीत झालेलं आहे आणि सारणही भरपूर भरलं गेलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.